परभणी पर्ली रेलवे दोहरीकरण और रेलवे बाईपास परियोजना के लिए किए जा रहे भूमि अधिग्रहण का किसानों, फ्लैट धारकों तथा मकान बनाकर रहने वाले नागरिकों ने तीव्र विरोध किया। प्रभावित लोगों ने धरना आंदोलन कर भूमि अधिग्रहण प्रक्रिया रोकने तथा जारी नोटिफिकेशन रद्द करने की मांग की। 18 मई को गंगाखेड़ी उप विभागीय कार्यालय के सामने किसानों ने धरना प्रदर्शन और आंदोलन किया। गंगाखेड़ शहर मगरवाड़ी, सुगरवाड़ी आदि क्षेत्रों से होकर रेलवे बाईपास परियोजना गुजर रही। आंदोलनकारियों का आरोप है कि परभणी परवली रेलवे ट्रैक पर परियोजना के लिए प्रशासन नियमों का उचित पालन किए बिना भूमि अधिग्रहण कर रहा। उन्होंने इसे किसान की जमीन हड़पने की साजिश बताते हुए कहा कि इस परियोजना से किसान और घर प्रभावित परिवार उजड़ रहे हैं। धरना आंदोलन के माध्यम से परियोजना का काम तुरंत रोकने की मांग की गई। किसानों ने जमीन देने से साफ इनकार करते हुए प्रशासन के खिलाफ खुला विरोध प्रदर्शन किया तथा आगे बड़ा आंदोलन खड़ा करने का निर्णय लिया। आंदोलनकारियों का कहना है कि दिया जा रहा मुआवजा अत्यंत कम है। साथ ही रेलवे के निजीकरण के जरिए परियोजनाएं उद्योगपतियों को सौंपे जाने का आरोप भी लगाया गया है। साथ ही रेलवे के निजीकरण के जरिए परियोजनाएं उद्योगपतियों को सौंपे जाने का आरोप लगाया। इस दौरान विभिन्न मांगों का समर्थन प्रशासन को सौंपा गया। इस अवसर पर ग्रामीण नेता राजेंद्र क्षीरसागर, ओमकार पवार, योगेश वंड और गोपीनाथ भोसले ने उपस्थित लोगों का मार्गदर्शन किया। बाद में नांदेड़ से आए रेलवे अधिकारियों तथा उप विभागीय महसूल अधिकारी जीवराज डापकर को ज्ञापन सौंपा जाएगा। साथ ही प्रतिनिधि मंडल के द्वारा हैदराबाद स्थित रेलवे मुख्य कार्यालय में भी मुलाकात करने की जिम्मेदारी दे दी गई है। रेल्वे प्रशासन बेकायदेशीर पद्धतीने शेतकऱ्यांच्या जमिनी, घरांच्या जागा आणि इमारती कब्जात घेण्याचा बेकायदेशीर प्रयत्न करत आहे। ते रेल्वे प्रशासनाने तात्काळ थांबवला पाहिजे। संयुक्त मोजणीच्या नावाखाली केवळ ड्रोन आधारे सर्वे करून बाधितांची कुठलीही संमती नसताना जर काही आगाऊपणा रेल्वे प्रशासन करत असेल तर त्याला सर्वसामान्य बाधित शेतकरी, शेतमजूर जनता प्रतिकार केल्याशिवाय राहणार नाही। या संदर्भामध्ये येणाऱ्या 25 तारखेला साऊथ सेंट्रल रेल्वे जनरल मॅनेजर ज्यांच्याकडे एक सविस्तर शिष्टमंडळ या रेल्वे बाधितांचं त्या ठिकाणी जाणार आहे। रेल्वेने ज्या प्रकारचे नियम आणि कायदे आणलेले आहेत त्या माध्यमातून अत्यल्प स्वरूपाचा मोबदला लोकांवरती थोपण्याचा प्रयत्न करत आहे। वास्तविक रेल्वे हा कमर्शियल प्रकल्प आहे। रेल्वेमधून रेल्वे प्रशासन पैसे त्याच्यामधून मिळवणार आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना मात्र उद्ध्वस्त करून हा विकास चालणार असेल तर चालणार नाही। त्याबद्दलचा रास्त मोबदला जोपर्यंत याचा निर्णय रेल्वे प्रशासन बाधितांशी चर्चा करून घेत नाही तोपर्यंत कोणतेही काम या ठिकाणी बाधित जनता सुरू करू देणार नाही। रेल्वे प्रशासन आणि महसूल प्रशासनाने दोघांनी इथलच्या शेतकरी असतील, प्लॉट धारक असतील, सर्वांना अंधारात ठेवण्याचं या ठिकाणी काम केलं। लोकांना एक प्रकारचा मोठा मुआवजा द्यायचं या ठिकाणी आमिष दाखविण्यात आलं, पण प्रत्यक्षात ज्यावेळेस मुआवजाच्या नोटीस आल्या त्या अत्यल्प असून शेतकरी असमाधानी आहे। जोपर्यंत त्यांचं या ठिकाणी समाधानकारक त्यांना उत्तर मिळत नाही, जोपर्यंत त्यांचं समाधान होणार नाही तोपर्यंत 1 इंचसुद्धा जमीन अधिग्रहण होऊ देणार नाही असा या ठिकाणी शेतकऱ्यांनी निर्धार केलेला आहे। रेल्वे प्रशासनाला आमचं या ठिकाणी निकरीचा इशारा आहे की त्यांनी आमच्या शेतामध्ये पाऊल ठेवण्याचं काम करू नये, नसता होणारी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न याला सर्वस्वी रेल्वे प्रशासन जबाबदार असेल। धन्यवाद। आज या उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्या या कार्यालयासमोर जे गंगाखेडमध्ये रेल्वेचा जो प्रोजेक्ट होत आहे, जो दुहेरीकरणाचा मार्ग म्हणून जे शेतकऱ्यांच्या जमिनीवर जे टाच आणायचं काम केलेलं आहे त्याबद्दल त्याचा निषेध आणि शेतकऱ्यांना योग्य मोबदला नाही। मुळात हे शासन जे आहे, भारत सरकार एकतर लोकांना काटकसर करायचं एक साईडला शिकवित आहे आणि अनावश्यक प्रोजेक्ट लावून पण ठीक आहे आमचा विकास कामाला कोण्या शेतकऱ्याचा विरोध नाही, पण जी जमीन शेतकऱ्यांची आहे, जी वडिलांपासून आलेली आहे आणि पुढच्या 10 पिढ्यांसाठी जी जमीन जाणार आहे
त्याचा जो योग्य मोबदला या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. त्यांच्या पालकांना रेल्वेमध्ये नोकरी मिळाली पाहिजे, कारण की रेल्वे प्रोजेक्ट हा कमर्शियल प्रोजेक्ट आहे. त्याच्यातून शासनाला उत्पन्न होते. मग त्या उत्पन्नाचे भागीदार इथला शेतकरी ज्याच्या शेतातून हा रेल्वे रूळ गेला आहे तो त्या उत्पन्नाचा भागीदार आहे. त्या रेल्वेचं जे बजेट आहे त्या आर्थिक बजेटामध्ये खाराचा वाटा इथल्या गंगाखेडच्या शेतकऱ्यांचा आहे, इथल्या गंगाखेडच्या नागरिकांचा आहे. त्यांना तो योग्य मोबदला मिळाला पाहिजे. नाहीतर एकाही शेतकऱ्याच्या जमिनीचे 1 इंचही जमीन काय त्या जमिनीतला ढेकूळ देखील ह्या प्रशासनाला आम्ही हलू देणार नाहीत. आणि प्रशासनाने याच्यावर योग्य ते आमच्या मागण्यांकडे जर मागणी नाही केली तर मला वाटते की भविष्यामध्ये गंगाखेडच्या शेतकऱ्यांच्या वतीनं आणि गंगाखेडचे जे प्लॉटधारक आहेत त्यांच्या वतीनं गंगाखेडमध्ये नक्कीच आम्ही रेल रोको करूत. आम्ही इथून सुरळवाडी आणि या गंगाखेडमधून एकही ट्रेन इथून वागू देणार नाही. तेवढं या ठिकाणी जाहीर सांगतो. एवढं बोलतो. आज या ठिकाणी जे आपण एकत्र झालो एकी केली सगळ्या शेतकऱ्यांना त्याच्यासाठी की हे जे प्रशासन आपल्यावर काय करतं आहे, अन्याय करतं आहे. आणि आपल्यावर अन्याय करून कसल्याच प्रकारचं कोणत्याच बाधित शेतकऱ्याला विचारात न घेता त्याची सही न घेता ड्रोनद्वारे मोजणी केली आणि कामाला सुरुवात केली. अगोदर म्हणले तुम्हाला कोटी रुपये देऊ, एकराला कोटी. आता ते 3.5 लाख रुपयानं मला देते. याच्यासाठी असणारं आम्हाला ते मान्य नाही. आणि म्हणून आज इथं पवार साहेब आमचे राजन क्षीरसागर साहेब आमचं भाग्य उदयाला आलं आणि त्यांच्यामुळं आज आम्हाला चांगल्या प्रकारचं असणारं तिथे या ठिकाणी संधी मिळाली. आणि आज या ठिकाणी आम्ही एकी दाखवून हे जे डापकर साहेब आहेत रेल्वेचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर देखील होते त्यांच्याकडे सगळं आमची जे असणारं जे दुःख होतं आमच्या ज्या वेदना होत्या आम्ही त्यांच्याकडे सांगितल्या आणि त्यानं त्या आमच्या वेदना मान्य केल्या. जोपर्यंत आम्ही समाधान होत नाहीत तोपर्यंत आम्हाला एकच विनंती करायच्या कुणाला गुत्तेदाराला आणि त्या रेल्वे प्रशासनाला आणि ह्या अधिकाऱ्याला की कोणी देखील आमच्या शेतात पाऊल टाकायचं नाही. आमचं समाधान झाल्याशिवाय शेतकऱ्याची मंजुरी मिळाल्याशिवाय आम्ही त्यांना पाऊल देखील शेतात टाकून 1 इंच जागा देणार नाहीत. हे आमची आव्हान जे ते आहे. आम्हाला तुम्ही काय करा आमच्या मान्य मागणी करा तरच शेतात पाऊल टाका ही कळकळीची विनंती.